नमस्कार. सकाळचे 9 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात नाशिक मधल्या बातमीने. आज रामकुंड इथं सिंहस्थ ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन केलं जाणार आहे. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. गोदावरीमध्ये तब्बल 1 महिन्यानंतर पाणी सोडलं जाते. गोदावरी 350 क्युसेक पाणी सोडण्यात आलं. गोदावरीमध्ये तब्बल 1 महिन्यानंतर आता पाणी सोडलं जातं. गोदावरीमध्ये 350 क्युसेक पाणी सोडण्यात आले. महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय. आज रामकुंड इथं सिंहस्थ ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन हा कार्यक्रम पार पडणार आहे. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गोदावरीमध्ये तब्बल आता 1 महिन्यानंतर पाणी सोडलं जातं. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत. किरण, आज शिलान्यास पूजन केलं जाणार आहे. पुरोहित संघटनेकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. नेमकी पूजा कशा पद्धतीची असेल? कल्याणी, नाशिकच्या रामकुंड भागामध्ये हा संपूर्ण जो आहे तो कार्यक्रम पार पडतोय. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने 31 ऑक्टोबरला ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. पण त्याआधी ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन जे आहे ते आज या रामकुंडावरती आयोजन करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला अनेक साधुमंत उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे. संपूर्णपणे जी तयारी आहे या रामकुंड भागामध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या काही दिवसांपासून या गोदावरी नदी परिसरामध्ये विकास कामं चालू असल्याने गोदावरी नदी ही कोरडी ठाक पडलेली होती. पण आज या कार्यक्रमामुळे ह्या गंगापूर धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुद्धा या गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे. 31 ऑक्टोबरला जो मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे, पुढच्या वर्षी कुंभमेळा पार पडणार आहे. पण त्याआधी 31 ऑक्टोबरला या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतो. ते संपूर्णपणे कार्यक्रम शासकीय असतो. पण त्याआधी या ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन जे आहे ते आज इथं या रामकुंडावरती होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला अनेक आखाड्यांचे साधू महंत उपस्थित हे राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केली जात आहेत. हजारो कोटी रुपयांचं विकास कामं केली जात आहेत. आत्ताच काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन हा जो कार्यक्रम आहे तो पार पडलेला होता आणि त्यानंतर आज नाशिकच्या या रामकुंडावरती या शिलान्यास पूजनाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडतोय. आणि याच संपूर्ण परिसरामध्ये कुंभमेळ्यामध्ये जे अमृत स्नान असतात ते अमृत स्नान सुद्धा याच भागामध्ये हे पार पडत असतात. हे ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम आहे मुख्य तो 31 तारखेला आहे. पण त्याआधी हा शिलान्यास पूजनाचा जो कार्यक्रम आहे तो आज आयोजित करण्यात आलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे आणि साधू महंत सुद्धा उपस्थित राहणार आहेत. अगदीच काही वेळानंतर हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो सुरू होईल. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आता अनेक विकास कामं असतील किंवा धार्मिक जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाला वेग आल्याचं बघायला मिळत आहे. नक्कीच किरण, त्यामुळे अनेक साधू महंतांची इथे सध्या गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे शिलान्यास पूजनाचा कार्यक्रम कसा पार पडतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.